बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। माजी पंतप्रधान व जनता दलचे अध्यक्ष HD देवेगौडा यांनी घेतले त्र्यंबकेश्वर येथील महादेवाचे दर्शन। सामाजिक आर्थिक विकास व भारत समृद्ध सांस्कृतिक राजकारणातील महत्त्वाचे नाव HD देवेगौडा यांचा जन्म 18 मे 1933 कर्नाटक येथील हासन जिल्हा होलेनासीपुरा तालुका हरदनहल्ली गावात झाला असून सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा त्यांनी केला। देवेगौडा 20 वर्षांनी शिक्षण पूर्ण केले व राजकारणात आले। 1953 मध्ये काँग्रेस पार्टीत प्रवेश करून राजकारणात आपलं मजबूत स्थान निर्माण केलं। सगळ्यात आज त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या परिसरामध्ये त्या भारताचे माजी पंतप्रधान माननीय देवेगौडा साहेब आपल्या सहपरिवार आले होते। त्यात त्यांच्यासोबत त्यांचे चिरंजीव रेवन्ना कुमारस्वामी जे माजी मुख्यमंत्री होते आणि आता अवजड उद्योगमंत्री आहेत केंद्रामध्ये, ते त्यांचे पुत्र निखिल आणि आपल्या पती पत्नीसमोर सगळे त्यांचा परिवार या ठिकाणी आला। त्र्यंबक राजाची त्यांनी आरती केली, अभिषेक पूजा केली। माझे सहकारी त्र्यंबकेश्वर देवस्थानचे विश्वस्त आणि पूर्व संघाचे अध्यक्ष मनोज ठटे यांनी त्यांची त्र्यंबक राजाची पूजा केली। त्यांना दीर्घ आयुष्य आणि आरोग्य लाभावं याच्यासाठी ट्रस्टने त्यांचा या ठिकाणी सत्कार केला। या प्रसंगी त्र्यंबकेश्वर देवस्थानचे विश्वस्त तसेच त्र्यंबकेश्वर नगरीचे माजी नगराध्यक्ष सुरेश गंगापुत्र आणि माझे सामाजिक याच्यातले अक्षय नारळे वगैरे इथे सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित होती। त्यांनी त्र्यंबक राजाचे आशीर्वाद घेतले, चांगल्या आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी कामना